28 ऑक्टोबरला नागपूरमध्ये आरपार आंदोलन, पीडित नागरिकांच्या न्याय हक्कासाठी हाक। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, कामगार आणि बेरोजगार यांच्या न्याय हक्कासाठी 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे चलो नागपूर या घोषवाक्याखाली आरपार आंदोलन होणार आहे। या आंदोलनाचं नेतृत्व माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू करणार असून हे आंदोलन राज्यातील शेतकरी आणि सर्व वंचित घटकांच्या हक्कांसाठी निर्णायक ठरणार आहे। या आंदोलनात 12 प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत। त्यामध्ये शेतकऱ्यांचे 7/12 कोरे करणे, शेतीमालाला उत्पादन खर्चावर 50% नफा धरून भाव मिळावा, दिव्यांगांना 6000 रुपये मानधन, तसेच शेतकऱ्यांची पेरणीपासून कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमी योजनेत समाविष्ट करणे अशा मागण्यांचा समावेश आहे। तसेच भंडारा जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना प्राधान्याने तलाव व धरणाचे कंत्राट देणे, गोसे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा आणि जलपर्यटन प्रकल्पांमध्ये त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती नुकसानीची कायमस्वरूपी भरपाई व्यवस्था, घरकुल लाभार्थ्यांना भूखंड उपलब्ध करून देणे, भंडारा शहरात नवीन क्रीडांगण उभारणे, तसेच भेल प्रकल्प सुरू करणे किंवा जमीन परत देणे अशा मागण्याही मांडण्यात आल्या आहेत। शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचं खासगीकरण थांबवून सर्वांसाठी सरकारी व्यवस्थेतून सुविधा उपलब्ध कराव्यात अशी ही मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे। या आरपार आंदोलनात सर्व शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, कामगार आणि बेरोजगारांसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे चिंतामण तिबुडे यांनी आवाहन केले आहे। ही लढाई न्यायासाठी आहे आणि मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं त्यांनी सांगितलंय। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी भंडारा जिल्हा प्रतिनिधी साजन बोकडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.